गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले होते। परतीच्या पावसामुळे शेतातील धान पीक जमीनदोस्त झालेला होता आणि त्याचे पंचनामे कृषी विभागातर्फे करण्यात येत असून सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे धान पीक मोठा नुकसान झाला होते। यामुळे धान पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान देखील झाले होते। त्यानंतर शासनाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात 8ही तालुका नुकसानग्रस्त तालुका घोषित आले असून त्यांचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत। लवकरात लवकर पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मदत देण्यात यावी अशी मागणी आता गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।